नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये टू वेज. आपण पाहणार आहोत काला घोडा हा फेस्टिवल. आता आपण खूप साऱ्या थांबवा, एक महत्वाची गोष्ट सांगायची राहिली. तुम्ही तिथे पोहोचल्यावर गेटवर एक QR कोड दिसेल. तो स्कॅन करून तुमच्या पास किंवा तिकीट बुक करायचे आहे. त्यानंतर तुम्ही आत प्रवेश करू शकता. माझ्या मागे दिलेल्या मॅप नुसार तुम्ही फिरू शकता. इथे थोडक्यात माहिती दिलेली आहे, ती एकदा पहा. त्यानुसार तुम्हाला कुठे कुठे फिरायचे आहे हे सहज कळेल. आपण खूप साऱ्या वेगवेगळ्या कला गुण किंवा कला वैशिष्ट्य पाहणार आहोत. आता आतमध्ये जाऊन इथं तुम्हाला गेट दिसत असेल, त्यावरच खूप सारे कलाचे प्रकार दिसतील तुम्हाला गेटच्या इथेच, की त्यांनी बल्ब लावून किंवा दांड्या लावून किंवा घोड्यांची असे रंगवून तिथे गेट असा पूर्णपैकी सजवला आहे. आणि पहिलं आपण पाहणार आहोत, इथे कला गुण दिसून येतो. इथे खेळाच्या बाबतीत दिलेला आहे. लगोरी किंवा बॅट बॉल किंवा BGMI याबद्दल दिला आहे. कलात्मक हुबेहूब दिसणारा टेलिफोन बूथ. यामध्ये खूप जण मस्ती करताना किंवा टेलिफोनवरती बोलत असताना फोटो काढताना दिसून येतात. प्रत्येकाकडे टेलिफोन किंवा मोबाईल फोन असल्यामुळे हा टेलिफोनचा बूथ आपण विसरूनच गेलो आहोत. हे जुन्या काळातली आठवण देऊन जातात. आणि मग थोडंसं पुढं आल्यानंतर हा तुम्हाला पाहायला पडतो आयकॉनिक झिंगा. तुम्ही पाहू शकता हिरव्या कलरचा झिंगा. या कलेमध्ये दिसून येते की मेहंदी सारखा एक आर्ट आहे आणि त्या आतमध्ये चित्र किंवा गोष्टी सांगणाऱ्या चित्रांचा या ठिकाणी दिसून येतो. तुम्ही जर जवळून पाहाल तर गणपती अशाच वेगवेगळ्या देवाचे चित्र दिसून येते. आणि या कलेला जे काय सुंदर होते ते. या ठिकाणी ही कर्माला दाखवणारी प्रतिकृती आहे. आणि इथं खाली ही 7 चक्र याला दर्शवलेले आहे. वरती सतयुग, त्रेतायुग, द्वापारयुग या सगळ्या युगात 4 युगाचा उल्लेख दिसतो. अंत अस्ति हि प्रारंभ. कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन मा कर्मफल हेतुर्भूर्मा सिंगोसु कर्मणी. आपण फक्त आपले कर्तव्य पार पाडले पाहिजे. त्याचे परिणाम काय होतील याचा विचार करू नये. आणि या ठिकाणी 2 असे प्रतिचित्र दिसून येते. एक वाईट आणि एक चांगला. त्याला दर्शवण्याचा प्रयत्न केला आहे. यदा यदा हि ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानं धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् परित्राणाय साधूनां विनाशाय दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. हा या ठिकाणी जो हत्ती बनवला गेलेला आहे तो हँडमेड आणि लाकडाच्या साह्याने बनवलेला आहे असं दिसून येतं. धागा आणि लाकूड सुंदर असा बनवण्यात आला आहे. या ठिकाणी मुंबईला दर्शवण्याचा प्रयत्न केला आहे. इथं तुम्ही पाहू शकता रिक्षावाला आणि खूप सारे असे आयकॉनिक जागा जिथे आपण फिरण्यासाठी जातो किंवा फिरू शकतो. अशा सुंदर सुंदर जागांना इथे सजवलेलं आहे.
ही जी कलाकृती दाखवलेली आहे ही 3D प्रिंटर याने बनवण्यात आले आहे. जे प्रत्येक छोटे छोटे पार्ट जे आहे ते 3D प्रिंटर आणि मुंबईच्या वेगवेगळ्या जागा दर्शवतात. आणि ही मच्छीवाडी, बस आणि वेगवेगळ्या जागा या सर्व 3D प्रिंटरच्या माध्यमातून बनवल्या आहेत. या मिल्टनच्या बॉटलवर केलेली कलाकृती ही खूप सुंदर होती. आणि पुढे आल्यावर आपण पाहतो ते घोड्यांचे वेगवेगळे प्रकार, फक्त तोंड. आणि त्यानंतर या कंपास बॉक्समधल्या वेगवेगळ्या आकृत्या काढण्यासाठी वापरणारे पट्टी, पेन्सिल, आयताकृती आणि ही वेगवेगळ्या गोल आकृतीच्या पट्ट्या या दिसून येतात. त्यानंतर आपण पाहतो हे तर खूप आधीचा होता, परंतु हा मनुष्य एकदम काचेनी आणि रेतीने बनवलेला आहे. आणि टॅक्सीचा एक वर्णन दिसून येते की खूप सारे या टॅक्सीला पण खूपदा वेगवेगळ्या प्रकारे सजवलं गेलं होतं. मागच्या काला घोडा फेस्टिवलमध्ये या टॅक्सीचं वेगळं चित्र तुम्ही बघितलंच असेल. आता या टॅक्सीला एक टेक्स्चर टाईप किंवा त्रिकोणात्मक दर्शवण्यात आला आहे. आणि त्यानंतर दिसतो हा आयकॉनिक घोड्याचा मॉडेल. आपण पाहू शकता या घोड्याच्या मॉडेलकडे प्रत्येक वेळेस वेगवेगळे काला घोड्याचे प्रकार असतात रंगीत. या वेळेला पॅटर्न आणि वेगवेगळे मुंबई सिटी ऑफ फिल्म याचे एक वर्णन इथं तुम्हाला दिसून येते. आणि धन्यवाद. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. आणि लवकरच याचा भाग 2 देखील येणार आहे. तुम्ही नक्कीच पाहायला विसरू नका.